अवस्थेला तुम्हाला पोचायचं आहे साधनेद्वारे, की बा तम जरी आपण असलो, आपल्या तम जरी आपल्या हृदयात असलं तरी आपल्याला उपाधी जडलेली आहे, आपल्याला विकार जडलेले आहे. विकार उपाधी षडरिपू जोपर्यंत तुम्ही टाकून तमला ओळखत नाही, आणखी तम आणखी त्वत हे एक असल्याचं, ब्रह्मैक्य असल्याचं जेव्हा जाणत नाही तोपर्यंत तुमची साधना ही पूर्ण होत नाही. तर म्हणून ही जी साधना सांगितली आहे ही निजध्यास, असा तुम्हाला ध्यास लागायला पाहिजे साधना. मुंडकोपनिषदमध्ये जी साधना सांगितली आहे, मुंडकोपनिषद, सत्यने लभस्य तपसा हेश आत्मा समक्य ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. म्हणजे मुंडकोपनिषदामध्ये काय साधना सांगितली आहे की हृदयात राहणारा जो आत्मा आहे तुमचा, किंवा आत्मतत्व जे आहे हे कशाने प्राप्त होतं तुम्हाला? हे सत्याने प्राप्त होते, तपाने प्राप्त होते, समक्य ज्ञानाने प्राप्त होते आणि नित्य ब्रह्मचर्याने ते लाभते किंवा टिकवल्या जाते म्हणा, किंवा तुम्हाला लाभते. तर याच्यात चार ज्या गोष्टी सांगितल्या मुंडकोपनिषदामध्ये, सत्य आहे म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, सत्य म्हटलं जाते. तर आत्म्याला तुम्ही सत्याने ओळखा, म्हणजे सत्याला जर तुम्ही जाणलं तर तुम्हाला आत्मतत्वाची प्रचिती येईल. त्यासाठी तुम्हाला तप करणं आवश्यक आहे. तुम्ही जर म्हटलं की आज 2 तास वाचतो नंतर काही वाचत नाही आहे, तसं चालणार नाही. तुम्हाला रोज नित्य करायला पाहिजे साधना, कैक महिने, कैक वर्ष, कैक जन्म करायला पाहिजे. कारण की ही साधना तुमची बुद्धी किती तीव्र आहे याच्यावर अवलंबून आहे. आणखी तुमची बुद्धी किती करते ती साधना, हे अध्यात्मशास्त्र बुद्धी किती ग्रहण करते याच्यावर ही साधना अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तप करणं हे आवश्यक आहे. आणखी तपानंतर येतं तुमचं समक्य ज्ञान, समग्र ज्ञान, समक्य ज्ञान, की समक्य म्हणजे समतेचं ज्ञान म्हणा, किंवा तिथे विषमभाव नाही आहे तिथे. आणि समग्र साधना म्हणजे परिपूर्ण साधना जी आहे, ही परिपूर्ण साधना तुम्हाला ती लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला नित्य ब्रह्मचर्य पाळणं आपण आवश्यक आहे. कारण की वीर्य जे आहे आपलं, हे वीर्याचा नाश होणं म्हणजे तुम्ही शक्तीचा नाश करताय, तर तो वीर्याचा नाश न होणं म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणं आहे. आणि ब्रह्मचर्य जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुमची शक्ती साठवली जाते, आणि शक्ती ही त्या अध्यात्मशास्त्राकडे वळून तुम्हाला अध्यात्मशास्त्राचं ज्ञान करवते. म्हणून ब्रह्मचर्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुंडकामध्ये जे सांगितलं आहे, सत्यन लभसे तपसा हेश आत्मा समक्य ज्ञानेन ब्रह्मज्ञाने नित्यम, हे जे 4 गोष्टी सांगितल्या आहे, या 4 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे साधन निरूपण तुम्हाला शक्य आहे. गीतेमध्ये सांगितलं आहे, गीतेमध्ये ओंकारचे साधन सांगितले आहे. तुम्हाला सांगितलं आहे ओमित्यकार्य अक्षर, असं तुम्हाला सांगितलं आहे मी. ओमित्यकार्य अक्षर ओंकाराची किंवा प्रणवाची साधनाची सांगितली आहे, गीतेमध्ये सांगितली आहे ती. आणखी योगतारावलीमध्ये शंकराचार्यांनी आणखी एक साधना सांगितलेली आहे. योगतारावली एक छोटंसं 29-30 ओव्यांचं एक काव्य लिहिलं आहे शंकराचार्यांनी. त्यांना तिथे नाद अनुसंधाने त्यांना परमेश्वरीची अनुभूती मिळाली. म्हणजे नादब्रह्म जे आहे, नादब्रह्म हे तुम्हाला प्रचिती करून देते. हे साधं नादब्रह्म नाही आहे, पण हे नाद हा कसा झाला आहे, बोलतो कसं आहे. तर हे जे बोललं किंवा हा जो नाद आहे, हा नाद तुम्हाला नादब्रह्म त्याला म्हटलं जाते. आणि नादब्रह्माला जर तुम्ही ओळखलं तर ही सगुणेपासून निर्गुणात जाण्याची एक जी पायरी म्हणतो, किंवा जी प्रथा सांगितली आहे, सगुणाच्या आधारे पाहावे निर्गुण, तसं सगुणात हे नादब्रह्म म्हटलं जातं. आणि नादब्रह्माच्या द्वारे तुम्हाला निराकाराची प्राप्ती होते. असे हे 4-5 साधनं जे आहे, हे सगळे साधनं फार प्रभावशाली आहे. आणि याचं जे मूळ जे सांगितलं श्रवण या साधनाचं मूळ बृहदारण्य उपनिषदामध्ये आहे, तिथून समर्थांनी घेतलं आहे ते. आणि ती साधना प्राचीन काळापासून सुरू होती आणि अजूनही सुरू आहे. आणखी लोक त्या साधनेला म्हणजे एक श्रेष्ठ साधना समजली जाते. पुढच्या म्हणतात, जाणारे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, ते हे जाणारे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावती. म्हणजे श्रवणामध्ये पहा, त्यांनी आता अध्यात्म निरूपण सांगितलं आहे, मनन करता समाधान निजध्यासे पावती. म्हणजे श्रवणाबरोबर मन त्यांनी समाविष्ट केलंच आहे. म्हणजे श्रवण, मनन आणि निजध्यास या ज्या तिन्ही गोष्टी जी आहे, या तिन्ही गोष्टी या श्रवण साधनामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे श्रवण शब्दाचा अर्थ तुम्ही नुसतं श्रवण न घेताना त्याच्याबरोबर चिंतन, मन आणखी निजध्यास हे तिन्ही शब्द त्यात टाका तुम्ही, म्हणजे श्रवण साधन पूर्ण होतं. आणि श्रवणाचे काही जे दासबोधामध्ये जे आहे तिच्यावरून तुम्हाला श्रवणाची माहिती सांगितली आहे, ते तुमच्या लक्षात येईल. श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार, श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार, रोकड मोक्षाचा आलोचीन आहे.
म्हणजे मोक्षाचा साक्षात्कार तुम्हाला ठेवलेला आहे. जर तुम्ही हे साधन जर निरंतर केलं तुम्हाला, तर रोकडा मोक्षाचा उधार बोलू. इथे उधारी मोक्षार गोष्ट नाही आहे. तिथे मोक्ष ही उधार गोष्ट नाही आहे. तिथे तुम्हाला ही मोक्ष ठेवलेलाच आहे. तिथे नगदी जशी रोकड असते की जेव्हा तुम्ही वस्तू घेता, पैसे देता आणि वस्तू घेता, अशातली ही गोष्ट इथे असातला व्यवहार आहे की जे तुम्ही श्रवण मननाची साधना केली आणि नित्यनेमाने आणि निरंतर जर केली ती साधना, तर तुम्हाला मोक्षाचा उधार नाही आहे, बोलाच आहे, असा त्यांचा सांगण्याचा अर्थ आहे. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान. पाहायच्या किती गोष्टी आल्या आहेत. श्रवण आणि निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडूनच आहे. म्हणजे श्रवण मनन निध्यास जर तुम्ही केलं तर मिथ्या कल्पनेचं जे भान आहे तुमचं, मिथ्या कल्पना ज्या तुमच्या मनात उत्साहात आहे आणि तुमच्या अज्ञानामुळे जे तुम्हाला जे खरं रूप दिसत नाही आहे किंवा भ्रमात तुम्ही पडले अज्ञानामुळे, म्हणजे विक्षेपण जी शक्ती अज्ञान त्याच्यामुळे तुमचं सत्य स्वरूप झाकलं गेलेलं आहे. तर ह्या दोन्ही शक्ती जरा दूर सारण्याकरता श्रवण मनन हे तुमचं फार आवश्यक आहे. आणि श्रवण हे तुम्हाला करायचं आत्मज्ञानाचं, ब्रह्मज्ञानाचं श्रवण मनन करायचं आहे. अद्वैत ग्रंथाचं श्रवण करायचं आहे तुम्हाला. इतर ललित ग्रंथ किंवा ललित साहित्य वाचून तुमचं श्रवण मनन होणार नाही. तुम्हाला अद्वैत ग्रंथ लागतील, निषेध वाचता लागतील की ज्याच्याद्वारे तुम्हाला हे श्रवणाचं साधनाद्वारे तुम्हाला आत्म्याचं खरं रूप काय ते तुमच्या लक्षात येईल. तुमच्या श्रवण मनन जास्त प्रचितीने बाणता विश्वास. श्रवण मनन जास्त प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करड्याची न लगे. म्हणजे तुम्हाला रोकडा साक्षात्कार म्हणजे मोक्ष तिथे ठेवलं आहे. हेच त्यांचं म्हणजे साधनाचं श्रेष्ठत्व किंवा महत्त्व सांगतात. हे प्रचितीचे उत्तर कळती सारा विचार मनन ध्यासेत साक्षात्कारे पावन होईजे. हे प्रचितीची उत्तर म्हणजे हे समर्थ जे सांगतात आहे हे त्यांचा स्वानुभव आहे. हे प्रचितीची उत्तर, त्यांना त्याची प्रचिती आली आहे, म्हणजे त्यांना त्याचा साक्षात्कार झाला आहे. स्वतः सांगतात समर्थ की मला या साधनाद्वारे जी प्रचिती अनुभूती जी आली आहे आत्मतत्वाची, ती या साधनामुळे आली आहे. कळती सार विचार, हे तुम्ही सारासार विचार करा, नित्य विवेक करा, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की हे साधन किती श्रेष्ठ साधन आहे. मनन ध्यास हे साक्षात्कार हे पावन आहे आणि याच्यातूनच साक्षात करून तू पावन पदाला पोहोचशील, तू परमपदाला पोहोचशील. म्हणून हे श्रवण साधन अत्यंत महत्त्वाचं साधन समर्थांनी या साधन निरूपणात सांगितलेलं आपल्याला. साक्षात्कारी जे संत होऊन गेले त्यांचं जर तुम्ही वाङ्मय बघितलं, त्या वाङ्मयामध्ये जे काही मंत्र किंवा ओव्या किंवा जे काही श्लोक टाकले आहे त्या मंत्रामध्ये किंवा श्लोकामध्ये त्यांची जी तपश्चर्या होती, ते तपश्चर्याचं बळ त्याच्यामध्ये ओतलेलं राहतं. आणि तपश्चर्या बळामुळे त्यांच्या ज्या ओव्या आहे किंवा त्यांचे जे श्लोक आहेत याच्यामध्ये एक अद्भुत शक्ती याची साठवलेली असते. आणि तुम्ही म्हणून अद्वैत ग्रंथ जे तुम्हाला त्याचं श्रवण करायला सांगतात किंवा आपण जे काही जप करतो त्यांनी सांगितलेले सिद्ध जप जे करतो, तर हे जे वाङ्मय जर तुम्ही आत्मसात केलं किंवा त्याचं तुम्ही सतत चिंतन मनन केलं, तर या शब्दांमध्ये, या अद्वैत शब्दामध्ये, या प्राकृत भाषेमध्ये, संस्कृताच्या श्लोकांमध्ये अशी काही अद्भुत शक्ती दडली आहे की तुमचा ग्रंथी जी आहे, आपल्या हृदयातली जी ग्रंथी आहे, या ग्रंथीचा ती भेद करते ती शक्ती. आणि ती भेद शक्ती करून तुम्हाला तुमच्या वृत्ती अंतर्गत करते आणि तुम्हाला परमात्म्याकडेचा मार्ग मोकळा करते जाण्याचा. म्हणून तुम्हाला ते म्हणतात आहे समर्थ की तुम्ही अद्वैत ग्रंथात श्रवण करा. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकेचं निरसन करा. तुमच्या सद्गुरूंना शंका विचारा, प्रश्नांची उत्तरे देतील तुम्हाला आणि समजावून सांगतील. कारण की काही असे विषय झाले, असे क्लिष्ट विषय आहे की सहजासहजी आपल्याला एकदम लक्षात येत नाही. त्यामुळे अशा प्रश्नांचा, अशा शंकेचा तुम्ही निश्चितपणे सद्गुरूंकडनं निरसन करून त्याचं विवरण करून त्यातून घ्यायला पाहिजे. महावाक्य म्हणतात, 4 जे महावाक्य म्हटले आपले, 4 महावाक्याचा अर्थ तर तुम्ही सद्गुरूच्या मुखातूनच तुम्ही श्रवण करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या शंकेचं निरसन होईल, तुमचा मार्ग मोकळा होईल साधनेचा. पुढे जाऊ आपण. नित्यनेम श्रवण मनन या ऐसे नाही साधन, म्हणून नित्य नूतन केले पाहिजे. म्हणजे हे श्रवणचे साधन आहे, श्रवण मनन साधन नित्यनेमाने निरंतर करायला पाहिजे. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, म्हणून नित्य नूतन केले पाहिजे. नित्य नूतन म्हणजे काय, नित्य नूतन म्हणजे उपासनेमध्ये तुम्ही नवीन नवीन गोष्टींचा समाविष्ट करायला पाहिजे.
आज तुम्ही एक गोष्ट करून उपासना करताय, उद्या तुम्हाला आणखी काही गोष्टी कळल्या तर त्या नवीन गोष्टी तुमच्या उपासनेमध्ये तुम्ही समाविष्ट करा. म्हणजे तुम्हाला त्या साधनेमध्ये जसा नवीनपणा, उत्साह निर्माण होईल तुम्हाला. नाही तर मग ती साधना करायची तुम्हाला कंटाळा वाटेल, अरे मी हे कितीदा वाचतोय, काय वाचतो. त्या नित्यनूतनपणा जर नसला तर नवीनपणामध्ये तुम्हाला उत्साह जो जागृत होतो तो राहणार नाही. म्हणून म्हणतात ते, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. नित्य नूतन केले पाहिजे. नवीन नवीन साधन तुमच्या उपासनेमध्ये तुम्ही जोडत गेले पाहिजे. अशा रीतीने जर तुमचा साधना जर वृद्धिंगत केली तुम्ही, तर वृद्धिंगत साधनेच्या पोटी तुम्हाला शेवटी साक्षात्कार होतो. जे ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. म्हणजे ग्रंथामध्ये जो विचार सांगितला जातो हा जो विचार आहे हा निरूपणाचा विचार असून तो तिथे वृत्ती होय तदाकार. म्हणजे त्या तुमची जी वृत्ती बहिर्गामी वृत्ती आहे, ही वृत्तीला आपोआपच तुमची वृत्ती अंतर्गत व्हायला लागते. तुम्ही बाह्य विषयातला तुमचा जो रस जो आहे तो कमी कमी होत जातो आणि वृत्ती अंतर्गत झाल्यानंतर तुम्ही आपोआप तुम्ही अद्वैत ग्रंथाकडे, आत्म्याकडे किंवा उपासनेकडे वळता तुम्ही. म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. म्हणजे तुमच्या निरूपणामध्ये तुमचं भक्ती ज्ञान म्हणजे भक्तियोग आणि ज्ञानयोग असायला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही वैराग्य म्हणजे ब्रह्मचर्य जर ठेवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही वळता किंवा तुमच्या वृत्ती म्हणून तुम्ही अंतर्गत साधना करायला लागतं. आणखी बहिर्गामी वृत्ती तुमच्या कमी होतात. तर इथे जे सांगतात आहे की हा जो इथे जो विचार मांडला आहे अद्वैत ग्रंथामध्ये, हा अद्वैत ग्रंथामध्ये जो विचार मांडला आहे हा श्रवण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वृत्ती कशा बदलतात हे इथे सांगितलं आहे मुख्यतः. आणखी अद्वैत ग्रंथामध्ये ती शक्ती आहे, त्याच्या प्राकृत भाषेमध्ये, त्याच्या ओव्यामध्ये, श्लोकामध्ये अशी काही अद्भुत शक्ती भरली आहे की जेणेकरून तुम्हाला त्या शक्तीद्वारे तुमचं चिंतन मनन होऊन तुमच्या वृत्तीचा पालट होतो. वृत्तीचा पालट होतं हे फार महत्त्वाचं आहे तुमचं. आणि तुमच्या वृत्ती सध्या बहिर्गामी आहे, त्या अंतर्गत करण्याचा इथे समर्थ उपाय सांगतात, उपदेश करतात आहे. आणि आपल्याला जी संगत जी लागली आहे ना, संगत म्हणण्यापेक्षा आपली देहोपाधी म्हणा घ्या, आपले मित्रमंडळ घ्या, आपले कुटुंबातले आप्तजन घ्या. तुम्ही ऑफिसमध्ये जाता तिथे तुमचं एक मित्रमंडळ असतं तिथे. तर हे सगळे बहिर्गामी वृत्तीचे लोक असल्यामुळे आपल्या नेहमी वृत्ती बहिर्गामीत असतात. आपण बाह्य दृष्टीवर दृश्यावर आपण विचार करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बहिर्गामी संगत जास्त जडला असतो. तर ते संगत तोडण्याकरता, बहिर्गामी संगत तोडण्याकरता, वृत्तीचा पालट करण्याकरता अद्वैत ग्रंथाचं श्रवण करा, हा महत्त्वाचा आहे. इथे संगती महत्त्वाची आहे. सत्संगती जी सांगितलं जाते अध्यात्मात, ती संतांची गती हवी तुम्हाला. कारण की आपण लहान मुलांना बरं दांडावर तुझे मित्रमंडळ पहा बरं जरा, चांगल्या वृत्तीची किंवा चांगल्या वृत्तीचे मित्र आहे की नाही बघ तू, नाही तर मग तू वाईट मार्गाला जाशील. असं आपण मुलांना पण बरेचदा समजून सांगतो की तुम्ही वाईट मित्रांची तुम्ही मैत्री करू नका तुम्ही. कारण की त्यांच्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्ती अभ्यास न करण्याच्या किंवा इतर वाईट वस्तूला, वाईट वृत्तीकडे घेऊन जाण्याच्या किंवा टवाळक्या करणं किंवा मग सिगरेट पिणं किंवा तंबाखू करणं अशा पद्धतीच्या वृत्ती असल्यामुळे त्या वृत्ती तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. म्हणजे सत्संगती जी असायला पाहिजे, तुम्हाला संगती जी असायला पाहिजे ती सत्संगती किंवा सज्जन पुरुषाची जर संगती तुम्हाला जर लाभली तर त्या सज्जन पुरुषाच्या संगतीनंच तुमचं वृत्तीपालट होते. म्हणून सत्संगती किंवा सत्संगात तुम्ही राहा, तुमचा जास्तीत जास्त वेळ सत्संगात घालवा असं म्हणतात आहे ते. आणि त्याची वृत्ती तुमची त्याच्यामुळेच पालट येते. अचळ झाली अंतरस्थिती तिथे चरणास कैसी गती, स्वरूपा लागता वृत्ती स्वरूपाची झाली. अचळ झाली अंतरस्थिती म्हणजे असं जर तुम्ही निश्चयाने जर तुम्ही सत्संगात वागले किंवा अद्वैत ग्रंथाचं श्रवण केलं किंवा तुमच्या सत्संगात तुम्ही वाद गेले तर तुमच्या वृत्ती तुमची पालटते. तिथे चरणास कैसी गती म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही असे वाहून जात नाही किंवा असे तुम्ही इतर गोष्टीकडे अधोगतीकडे तुम्ही वळत नाही. तुमच्या वृत्ती हे अंतर्गत होऊन तुम्हाला चांगली संगत असल्यामुळे तुम्हाला चांगल्या संगतीतच तुम्ही राहता. आणखी त्यामुळे तुमचा आत्म उद्धाराचा विकास होतो तुमचा तिथे. स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली म्हणजे तुमची वृत्ती हळूहळू तुम्ही आत्मदर्शनाकडे वळवता, आत्म्याचं स्वरूप पाहण्याकरता वळवता. आणि वृत्ती हळूहळू वळली की ती वृत्ती आपोआपच वृत्ती स्वरूपाची झाली. म्हणजे वृत्ती स्वरूपाची तदाकार होते ती. म्हणजे ब्रह्माशी, आत्मतत्वाशी तुमची वृत्ती तदाकार होते, ती त्याशी एकरूप होते. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावे निर्गुणी, सत्संगे निरूपणी स्थिती वाढे. म्हणजे त्यासाठी एक अभ्यासाचं जे साधन सांगितलं जाते, गीतेमध्ये अभ्यासाचं साधन सांगितलं जाते. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावे निर्गुणी म्हणजे तुमचा हा जर अद्वैत ग्रंथाचा अभ्यास जर तुमचा निरंतर जर होऊ असला तर तुमची वृत्ती निर्गुणामध्ये स्थिर होते. तुमची सगुणापासून किंवा बहिर्गामी विषयापासून तुमची वृत्ती अंतर्गत होऊन तुमची
मार्गी लागता किंवा तुम्ही ऊर्ध्वगतीला तुमची एक जाण्याची वाटचाल तुमची मोकळी होते. म्हणजे अभ्यास जो आहे, निरंतर अभ्यास जे एक साधन सांगितलं जातं श्रवणाचं, गीतेमध्ये पण आहे, आणखी ब्रह्मसूत्रामध्ये पण आहे, निरंतर अभ्यास. निरंतर अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर जर वैराग्य जोडलेला असला त्याच्यामुळे तुमचं हे साधन हे शक्य होऊन तुम्हाला परमेश्वराची प्रचिती तुम्हाला लागते. नाशिवंत साधनेमध्ये समर्थांनी पहिले शिष्याला सांगितलं होतं की तू नाशिवंत सगळं जे मला दे, आणि तू जर नाशिवंत जर मला देशील तर मग मी तुला त्या परमपदीत पोचून देईल, असं अभिवचन समर्थांनी आपल्या शिष्याला दिलं होतं. तर शिष्य लगेच त्यांना म्हणतो की प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मदरपणा यामध्ये तो आला. म्हणजे आता ते म्हणतात आहे, अरे शिष्या मन घालावे नाशिवंत तू ओळखावे, साधन न लागे करावे प्रतिज्ञाचं आहे. हे त्यांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितलं समर्थांनी की तू जर अनित्य गोष्टी जर टाकून दिला, मला सगळं काही तुझं नाशिवंत गोष्टी अर्पण केल्या, मी तुला त्या परमपदी घेऊन जाईल. तर शिष्याला जरा उतावळेपणा झालेला आहे की बा आता मी तर तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, आता तुम्ही तुमची प्रतिज्ञा केली होती, जे तुम्ही मला म्हटलं होतं की तुम्ही परमपदाला पोहोचून द्याल तुम्ही, तर तुम्ही मला आता परमपदाला पोहोचवा तुम्ही. आता तुम्ही मला साधण्याचे उपदेश करायला लागले, आणखी 4-5 साधना सांगितल्या तुम्ही, श्रवणमधनाही साधना करा किंवा इतर साधना ज्या अद्वैत ग्रंथात सांगितल्या त्या साधना करण्याचा तुम्ही उपदेश देत आहे, पण तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा हा शिष्याचा आग्रह आहे किंवा शिष्याचा उतावळेपणा आहे. त्यात ते म्हणताय की नाशिवंत तू ओळखाय, साधन न लगावे कराय प्रतिज्ञाच आहे. ही प्रतिज्ञाच केली आहे तुम्ही, तर मला ती प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करा असं म्हणतात आहे. तर त्याच्यावर समर्थ त्याला उत्तर देतात की प्रतिज्ञा करावी प्रमाण असे बोलतो हा कोण. म्हणजे तू जर मला म्हणून राहिला आहे, शिष्याला म्हणतात आहे की तू जे मला म्हणताय की प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करा, हा तू म्हणणारा कोण आहेत. म्हणजे समर्थांनी त्याला उलट प्रश्न केलेला आहे की तू जे शिष्य जर गुरुला विनंती करता की तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा, तर हा जर तू म्हणून जी मला जी प्रमाण दाखवतो आहे की माझे शब्द मला दाखवता उलटे की आता तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा, तर हा तू कोण आहे पहिले सांग बरं मला. तू प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलतो हा कोण, असा बोलणारा हा कोण आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा, हा तू कोण आहे रे बा. नाशिवंत गेले मदरपणे यामध्ये तो आला. अरे तू जेव्हा नाशिवंत सगळं काही मला अर्पण केला, तर तू तिथे राहायला नाही येत. म्हणजे याचा अर्थ अजूनही शिष्याचं द्वैतही गेलं नाही आहे. शिष्य अजूनही गुरुला वेगळा समजतो आणि स्वतःला वेगळा समजतो. म्हणजे गुरु शिष्यामध्ये त्याचं अंतर जे आहे की गुरु वेगळं आणखी शिष्य वेगळं आहे, हे जे अंतर आहे, हे द्वैताचे अंतर अजूनही शिष्याच्या मनातून गेला नाही. हा द्वैताचा भ्रम शिष्याच्या मनातून गेला नाही. लक्षात येते का तुमच्या. भक्त आणखी भगवंतामध्ये तिथे अंतराने बघतोय अजूनही शिष्य. म्हणजे भक्त वेगळा आणखी भगवंत वेगळा, गुरु वेगळा आणखी शिष्य वेगळा, या उद्देशाने त्यांनी प्रश्न आला की तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. म्हणजे गुरु शिष्याची ऐक्यता जी म्हणतो आपण ते, किंवा गुरु शिष्य ऐक्य जे होतात, किंवा भक्त आणखी भगवंत एक होतात, किंवा एकरूप होतात, किंवा तदाकार होतात एक दुसऱ्याशी, त्याला अजून